वाळूज औद्योगिक वसाहत आणि बजाजनगर परिसरात एकाच रात्री चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वाळूज औद्योगिक वसाहत आणि बजाजनगर मधील महाराणा प्रताप चौकात चोरट्यांनी एकाच रात्री मसाल्याचे दुकान तसंच मोबाईल दुकान फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला। ही घटना रविवारी मध्यरात्री घडली। दिवसेंदिवस सुरू असलेल्या चोरीच्या वाढत्या घटनांमुळे एमआयडीसी वाळूज पोलिसांची डोकेदुखी वाढली असून अनेकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वाळूज औद्योगिक वसाहतीमधील तिरुपती हॉस्पिटल मागे असणाऱ्या सचिन ट्रेडर्स या दुकानात चोरट्यांनी मध्यरात्री खिडकीचा लोखंडी गज तोडून प्रवेश करून एका लॉकरमध्ये ठेवलेले 4,75,000 रुपये आणि दुसऱ्या लॉकरमधील 7 ते 8 हजार रुपये असे जवळपास रोख 5 लाख रुपये चोरी केले। तर दुसरी घटना याच दिवशी रविवारी रात्री 2:45च्या सुमारास बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात सौभाग्य मोबाईल शॉपीमध्ये घडली। यावेळी चोरट्यांनी दुकानाच्या बाजूचे शटर आणि कोंडा तोडून काच फोडून आतमध्ये प्रवेश केला। जवळपास अर्धा तास चोरट्यांनी दुकानातील लाखो रुपयांचे महागडे मोबाईल चोरून नेले। मात्र या चोरीच्या दोन्ही घटनास्थळांना पोलीस उपायुक्त वसंत परदेशी, आबाराव मुसळे, पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात यांच्यासह श्वान पथकाचे पोलीस उपनिरीक्षक SR अंदुरे, गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली। आम्ही सोमवारी सकाळी फोन आला तर आम्हाला कळालं कॅश गेली आमची 4,75,000 मोजून ठेवलेली होती आणि 5-6 हजार रुपये गेले होते ते गेले। काही नुकसान बाकी नुकसान नाही। बाजूवाल्याचा फोन आला होता की दरवाजे उघडे आहे, त्या हिशोबाने आम्ही पाहायला आलो, माझा भाऊ आणि मी, तेव्हा आम्हाला कळालं। अस्वस्थ स्थिती दिसला आम्हाला, दरवाजा तोडलेला दिसला, गल्ला उचकलेला दिसला, जिथे कॅश होती ते उघडलेलं दिसलं। आमची मागणी चोराला लवकरात लवकर पकडावं। या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। Seconds.